जर तुम्ही MST-CET 2025च्या एक्झामला अप्लाय करणार असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की ह्या व्हिडिओमध्ये मी 2 मेजर अपडेट्सवर डिस्कस करणार आहे. सगळ्यात पहिले आहे तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची अपडेट आणि सेकंड आहे तुमच्या करेक्शन विंडोची अपडेट. आणि ह्या व्हिडिओच्या एंडला जे पण तुमचे करेक्शन विंडोबाबत कॉमन डाऊट्स होते तर हे सगळे डाऊट्स मी तुमचे ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहे. सो प्लीज वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड अँड ऑल्सो मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण बोलूया ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगबाबत. ॲज ऑल नो की तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग हे 30 डिसेंबरपासून सुरू झालेली आहे, पण याची लास्ट डेट ही 15 फेब्रुवारीपर्यंत आहे. सो जर तुम्ही आत्तापर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलं असेल तर चांगली गोष्ट आहे. मला आत्ताच तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केल्यात की नाही केल्यात. बट जर तुम्ही आत्तापर्यंत ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या. आय नो हे मी तुम्हाला खूप लवकर सांगतोय, बट ह्याचं रिझन पण हेच आहे, कारण की आता तुमचे बोर्ड एक्झाम पण सुरू होत आहेत. जर तुम्ही म्हणत असाल की यार 15 तारखेपर्यंत टाईम आहे ना, आपण 13-14 तारखेपर्यंत फॉर्म भरून टाकू, तर तसं चालणार नाही. कारण की त्यावेळी तुमची बोर्ड एक्झाम सुरू असेल आणि त्याची तुम्ही प्रिपरेशन करत असाल आणि तुम्ही बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये मे बी तुम्ही फॉर्म भरायचा विसराल की तुम्ही घाई गडबडीत फॉर्म भरताना काहीतरी मिस्टेक कराल. सो त्यामुळे असं तुम्ही नका करू. आता तुमच्याकडे इनफ टाईम आहे, तुम्ही लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या. हा तुम्ही 15 फेब्रुवारीनंतर 22 फेब्रुवारीपर्यंत पण तुम्ही फॉर्म भरू शकता, बट त्यासाठी तुम्हाला लेट फी भरावी लागेल जी आहे 500 रुपीज. सो कशाला तुम्ही जास्त पैसे भरून फॉर्म भरताय. 15 तारखेपर्यंत तुम्ही विदाऊट लेट फी फॉर्म भरू शकता, तर लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या. त्यावर मी ट्युटोरियल व्हिडिओ पण बनवलेली आहे, तर त्या ट्युटोरियल व्हिडिओची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे, ते पण तुम्ही नक्की चेकआउट करा. आता बऱ्याच मुलांचे प्रश्न असतील की दादा फॉर्म फिलिंगचे डेट्स हे एक्सटेंड होणार आहेत का. तर बघा, अजून CET सरकारनं ह्या बाबतीत काही ऑफिशियल नोटीस काय आलेली नाही आहे, बट बाकीच्या CETच्या कोर्ससाठी हे रजिस्ट्रेशनचे डेट्स हे एक्सटेंड झालेले आहेत. सो मे बी आपल्या MST-CETच्या पण कोर्ससाठी फॉर्म फिलिंगचे डेट्स हे एक्सटेंड होऊ शकतात, बट अगेन ह्या बाबतीत काही नोटीस नाही आली आहे. जर काय CET सेलकडनं काय अपडेट आली तर मी नक्की तुम्हाला नोटिफाय करेन, त्यात तुम्ही अजिबात काही टेन्शन घेऊ नका. बट एक मी तुम्हाला सांगतो की जर CETची फॉर्म फिलिंगची डेट एक्सटेंड झाली ना, तर अजून जास्त मुलं CETच्या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन करतील आणि त्यामुळे तुमची कॉम्पिटिशन अजून इन्क्रीज होईल. मी तुम्हाला लास्ट इयरचं एक्झाम्पल देतो, म्हणजे 2024च्या बॅचसाठी 7 लाख मुलांनी CETच्या एक्झामसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि मे बी ह्या वर्षी अजून हा नंबर इन्क्रीज होऊ शकतो, म्हणजे जास्त मुलं अजून ह्या वर्षी रजिस्ट्रेशन करू शकतात. सो त्यामुळे तुमची कॉम्पिटिशन तर खूप इन्क्रीज होणार आहे. अँड काय माहिती आहे का, मोस्ट ऑफ दी मुलांना CS आणि IT ह्याच ब्रांचमध्ये द्यायचं असतं. सो त्यामुळे तुम्ही एक बॅकअप ऑप्शन पण तुम्ही रेडी करून ठेवा. तुम्ही बॅकअपला एक दुसरी एंट्रन्स एक्झाम पण तुम्ही देऊन ठेवा. एक कॉलेज मी तुम्हाला सजेस्ट करतो, NIT म्हणजेच नेक्स्ट वेव्ह इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज. ह्याची एक वेगळी एंट्रन्स एक्झाम होते. या कॉलेजबद्दल मी तुम्हाला सांगतो, हे कॉलेज तुम्हाला 4 इयर BTech प्रोग्राम प्रोव्हाइड करतं इन मशीन लर्निंग अँड डाटा सायन्स. या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर पण खूप चांगलं आहे. प्लस ह्या इकडे तुम्हाला न्यू एज क्लासरूम तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. प्लस ह्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं, जे तुम्हाला फ्युचर टेक वर्ल्डसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हे कॉलेज इंडियाच्या 10 लोकेशन्समध्ये लोकेटेड आहे, इन्क्लुडिंग पुणे, म्हणजे पुण्यामध्ये पण ह्यांचा कॅम्पस आहे. सो तुम्ही ह्या कॉलेजची नक्की एंट्रन्स एक्झाम द्या. जर तुम्हाला ह्याला अप्लाय करायचं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता आपण डिस्कस करूया करेक्शन विंडोबाबत. मला डेली करेक्शन विंडोवर कॉमेंट्स हे येतच असतात की दादा मी फॉर्म फिलिंग करताना माझे डिटेल्स चुकलेले आहेत, ते मी कसं करेक्ट करू, करेक्शन विंडो ओपन झाली आहे का. तर एक मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो की तुमची करेक्शन विंडो फेब्रुवारी मंथमध्ये ओपन नाही होणार. म्हणजे मला तरी नाही वाटत की फेब्रुवारी मंथमध्ये ओपन होईल, कारण की एक तुम्ही लक्षात घ्या, तुमची CETची एक्झाम कधीपासून आहे, 9 एप्रिलपासून तुमची CETची एक्झाम आहे आणि CET सेलला पण माहिती आहे की आता तुमचे बोर्ड एक्झाम सुरू आहेत, तर त्यामुळे करेक्शन विंडो आता लगेच तुमची ओपन नाही होणार. आणि जसं मी तुम्हाला आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जी तुमची करेक्शन विंडो असते ही पूर्ण तुमची फॉर्म फिलिंग कंप्लीट झाल्यानंतर ओपन होते. आणि जर तुम्ही बघितलं तर 22 फेब्रुवारीपर्यंत तुमची फॉर्म फिलिंग ही सुरू असणार आहे विथ लेट फी. सो त्यामुळे आत्ता लगेच तुमची करेक्शन विंडो ओपन नाही होणार. जी पण तुमची करेक्शन विंडोबाबत अपडेट असेल ही सगळी तुमची मार्चच्या महिन्यामध्ये येईल. सो जर काही नोटीस आली तर मी तुम्हाला नक्की अपडेट करेन. त्यासाठी तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. तर आता तुम्ही ह्याचं काही पण टेन्शन घेऊ नका. आता जर तुम्ही बोर्ड एक्झामची प्रिपरेशन करत असाल तर त्याच्यावर तुम्ही फोकस करा. नाहीतर बरेच मुलं असतील की करेक्शन विंडोचं वेगळं टेन्शन घेतील, बोर्ड एक्झामचं वेगळं टेन्शन घेतील, तर तसं तुम्ही नका करू. करेक्शन विंडोचं एवढं तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याच्यावर काय अपडेट आली तर मी तुम्हाला नक्की सांगेन. आता फक्त तुम्ही तुमच्या बोर्ड एक्झामवर तुम्ही फोकस करा. आता भरपूर मुलांचे करेक्शन विंडोबाबत अजून काही डाऊट्स आहेत, तर ते डाऊट्स मी तुमचे सॉल्व्ह करतो. सगळ्यात पहिला डाऊट असा आहे की दादा करेक्शन विंडोमध्ये मी माझी कॅटेगरी करेक्ट करू शकतो का. मी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना माझी कॅटेगरी चुकली आहे, तर ते मी करेक्शन विंडोमध्ये करेक्ट करू शकतो का. तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की तुमची कॅटेगरी, तुमचा ॲड्रेस, तुमचा परत रिलिजन हे तुम्ही करेक्शन विंडोमध्ये करेक्ट नाही करू शकत. म्हणजे ॲज पर माय एक्सपिरियन्स लास्ट इयर जेवढं पण वेळेला करेक्शन विंडो ओपन झाली होती तर त्यावेळी तुम्हाला हे डिटेल्स करेक्ट करायला ऑप्शन प्रोव्हाइड केले नव्हते. आणि हे डिटेल्स आत्ता एवढे इम्पॉर्टंट नाही आहेत.
जर तुमची ह्या डिटेल्सपैकी काही मिस्टेक झाली असेल, म्हणजे कॅटेगरीमध्ये काही मिस्टेक झाली असेल किंवा तुमच्या ॲड्रेसमध्ये काही मिस्टेक झाली असेल, रिलिजनमध्ये काही मिस्टेक झाली असेल, तर त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही कॅपराऊंडच्या वेळेस म्हणजेच ॲडमिशनच्या वेळेस तुम्ही हे सगळे डिटेल्स करेक्ट करू शकता. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की दादा मी करेक्शन विंडोमध्ये सब्जेक्ट ग्रुप चेंज करू शकतो का? तर हो, तुम्ही सब्जेक्ट ग्रुप चेंज करू शकता. म्हणजे लास्ट इयर तरी करेक्शन विंडोमध्ये तुम्हाला सब्जेक्ट ग्रुप चेंज करायचा ऑप्शन प्रोव्हाइड केला होता. सो जर ह्या वर्षी तुमची करेक्शन विंडो ओपन झाली, सो मे बी सीड सेल तुम्हाला सब्जेक्ट ग्रुप चेंज करायचा ऑप्शन प्रोव्हाइड करू शकतात. प्लस तुम्ही सीड सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही तिकीटसुद्धा रेज करा. त्याच्यामध्ये मेन्शन करा की तुमचा सब्जेक्ट ग्रुप चुकलेला आहे, तर तुम्ही ते कसं एडिट करू शकता, पूर्ण तुमची क्वेरी त्याच्यामध्ये मेन्शन करा. प्लस त्यासोबत तुम्ही सीड सेलला हेल्पलाईन नंबरवर सुद्धा कॉल लावायचा प्रयत्न करा. त्यांना पण तुम्ही एकदा विचारून घ्या की तुम्हाला करेक्शन विंडो ओपन होणार आहे का. तुमची क्वेरी जी पण काय असेल ती त्यांना तुम्ही विचारा आणि त्याच्यावर ते काय उत्तर देतात तर ते तुम्ही बघा. कारण की आत्तापर्यंत सीड सेलनी करेक्शन विंडोबाबत काही पण क्लॅरिफिकेशन प्रोव्हाइड नाही केलं आहे. सो त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की एकदा तुम्ही सीड सेलला सुद्धा कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारून घ्या. प्लस बऱ्याच मुलांचे डाऊट्स होते की दादा माझा सेंटर प्रेफरन्स चुकलं आहे, मी खूप लांबचा सेंटर प्रेफरन्स सिलेक्ट केला आहे, तर ते मला चेंज करता येईल का? तर एक तुम्ही लक्षात घ्या की लास्ट इयरला हे सेंटर प्रेफरन्सेस चेंज करायचा ऑप्शन प्रोव्हाइड नव्हता केला. तर त्यामुळे हेच मी तुम्हाला सजेस्ट करेन की एकदा तुम्ही तिकीट रेज करा, त्याचसोबत तुम्ही सीड सेलच्या हेल्पलाईन नंबरवर सुद्धा कॉल लावून बघा. ते तुम्हाला काय सांगतात तर ते बघा, त्याच्यानंतर तुम्ही पुढची स्टेप घ्या. सो गाईज, आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जे पण तुमचे डाऊट्स होते तर हे सगळे मी सॉल्व्ह केलेले आहेत. आणि जर तुम्ही अजून तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप नसेल केला तर लवकरात लवकर तुम्ही फिलअप करून घ्या. कारण की 15 फेब्रुवारीनंतर तुम्हाला लेट फीस भरावी लागेल. सो कशाला उगाच जास्त पैसे भरायचे, आत्ता तुमच्याकडे इनफ टाईम आहे, तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या. प्लस NIT कॉलेजच्या एंट्रन्स एक्झामसाठी पण तुम्ही नक्की अप्लाय करा. त्या अप्लाय करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. खूप लिमिटेड सीट्स बाकी आहेत, तर लवकरात लवकर तुम्ही अप्लाय करून घ्या. सो गाईज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं आहे हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. पाहिजे असेल तर तुम्ही मला पर्सनली इंस्टाग्रामवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज, दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.